श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे गैरसमजाचा पूल। मनीषा, हे काय रोजचं झालंय? मी घरी उशिरा आलो की तुझं एकच विचारणं, कुठे होतास, कोणाबरोबर होतास? कितीदा सांगितलंय की ऑफिसमध्ये कामामुळे वेळ लागतो, पण तुला तर काही पटतच नाही। अनिलचा आवाज एवढा मोठा होता की घरातील भिंतींनी जणू त्याचा राग परत परत ऐकवला। मनीषा गॅसजवळ उभी होती, भाजी कढईत करपत होती, पण तिचं लक्ष त्याकडे नव्हतं। डोळ्यात पाणी, ओठांवर दात घट्ट रोवलेले। ती वळून म्हणाली, कामामुळे वेळ लागतो की कामाचं नाव घेऊन दुसरीकडे फिरतोस? शेजाऱ्यांनी पाहिलं आहे सगळं, मी काय वेडी आहे का? अनिल थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिला। शेजाऱ्यांनी म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस। मी 10 वर्ष तुला आणि आपल्या घराला दिली आणि एका शेजाऱ्याच्या बोलण्यावर तू मला दोषी ठरवणार? मनीषा हुंदका दाबत बोलली। काल सुषमाताई म्हणाल्या, मला तुझा नवरा तर फारच मोकळा आहे, रेवाबरोबर खूप हसत खिदळत दिसतो। त्यांनी पाहिलं, लोक उगाच बोलतात का? अनिलचा चेहरा रागाने लाल झाला। देवा, सुषमाताई बोलल्या म्हणजे तोच पुरावा। त्या बाईला दुसरं काही काम आहे का सोसायटीत? गॉसिप करणं म्हणजे त्यांचं आयुष्य झालंय। आणि तू माझ्या एका शब्दावर विश्वास ठेवत नाहीस। तेवढ्यात त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाचा ओमचा आवाज आला। आई बाबा, भांडू नका ना। तो हॉलमध्ये बसून गृहपाठ करत होता। वहीच्या पानांवरून त्याचे डोळे कधी आईकडे कधी बाबाकडे फिरत होते। दोघंही क्षणभर शांत झाले, पण ती शांतता फार काळ टिकली नाही। अनिल आणि मनीषाचं लग्न 10 वर्षापूर्वी झालं होतं। दोघं पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील। लग्नाच्या सुरुवातीला त्यांचं आयुष्य खरंच सुखी होतं। लहान सहान भांडणं व्हायची, पण ती लगेच मिटायची। मनीषा अनिलच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची, त्याच्या आवडीच्या भाज्या, त्यांचं वेळेवर जेवण, त्याच्या ऑफिससाठी नेहमी तयार ठेवलेले कपडे। अनिलसुद्धा तिला कधी बाजारात घेऊन जायचा, कधी अचानक गुलाबाचं फूल आणून द्यायचा। दोघं एकत्र चित्रपट पाहायला जायचे आणि रविवारी सकाळी ओमला गार्डनमध्ये घेऊन जायचं। त्यांचं छोटंसं कुटुंब आनंदात होतं, पण गेल्या काही महिन्यात काहीतरी बदलायला लागलं होतं। त्यांच्या सोसायटीतल्या सुषमाताई म्हणजे गॉसिपची राणी। कुणाच्या घरात काय चाललंय, कोणाचा मुलगा कुठे शिकायला गेला, कोणाची बायको कोणाशी बोलली, हे सगळं त्यांना माहीत असायचं आणि त्यांना ते पुढे सांगायचं असायचं। एक दिवस मनीषा गॅलरीत कपडे वाळत घालत होती, तेवढ्यात सुषमाताई आल्या आणि नुसता स्फोटच केला। अगं मनीषा, तुमचा अनिल तर फारच खुशीत दिसतो ग रेवाबरोबर। मी काल पाहिलं, सोसायटीच्या मीटिंगनंतर दोघं बराच वेळ गप्पा मारत उभे होते, खूप हसत होते। आम्हाला काय, पण तू जरा लक्ष ठेव बाई, आजकालचे पुरुष काही सांगता येत नाही। त्यांनी डोळ्यातून कटाक्ष टाकत हसतच आपलं काम उरकलं। मनीषा मात्र थिजून गेली। मनात पहिल्यांदा संशयाचं बी पेरलं गेलं। त्या रात्री अनिल ऑफिसहून आला तेव्हा ती शांत होती। अनिलने विचारलं, काय झालं? मनीषा म्हणाली, काही नाही। पण तिचं काही नाही म्हणजे खूप काही होतं। तिचा संशय वाढू लागला होता। हळूहळू त्यांच्या घरातली हवा बदलू लागली। पूर्वी मनीषा डबा देताना, खाऊन घे, तुझ्या आवडीचं जेवण आहे असं म्हणायची। आता ती फक्त डबा पुढे करायची, नजर मात्र वळवून घ्यायची। अनिल रोज सकाळी विचारायचा, काय झालंय तुला? उत्तर मात्र तेच, काही नाही। ओमलाही जाणवायला लागलं की आई बाबा आता आधीसारखे हसत नाहीत। तो कधी आईच्या मांडीवर बसून विचारायचा, आई, बाबा रागवले आहेत का? मनीषा जबरदस्तीने हसायची, नाही रे, पण आतल्या आत ती जळत होती। एकदा अनिल ऑफिसहून रात्री 9 वाजता घरी आला। मनीषा दरवाजातच उभी होती। कोणाबरोबर होतास एवढा वेळ, सांगशील का खरं? अनिल थकलेला होता, त्याने बॅग टेबलावर आपटली।
देवाच्या समोर उभं राहून सांगतो, मी फक्त कामात अडकलो होतो. तुझी ही रोजची संशयाची नजर सहन होत नाही आता. मला काय रोज रोज चौकशीला उत्तर द्यायचं नाही. चौकशी? मनीषा किंचाळली. ही चौकशी नाही, ही माझी काळजी आहे. पण हो, तुला वाटतं मी शंका घेते, तर तेही खरंच असेल कदाचित. दोघेही एकमेकांसमोर उभे होते, पण मध्ये भिंतीसारखं अंतर होतं. ओम दरवाजा मागून पाहत होता. त्याला आईबाबाचं भांडण समजत नव्हतं, पण त्याला भीती वाटत होती. तो वही उघडून लिहायचा प्रयत्न करायचा, पण शब्द धुसर व्हायचे. तो मनात विचार करत होता, आईबाबाला मी आवडत नाही का आता? ते माझ्यामुळे भांडतात का? तो रात्री झोपताना आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, आई, तू आणि बाबा मला सोडून जाणार का? मनीषाचं हृदय पिळवलं. तिने त्याला मिठी मारली. नाही रे बाळा, आम्ही कुठेही जाणार नाही. पण तिच्याही डोळ्यात शंका होती. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. मनीषाच्या मनात एकच विचार, लोक उगाच बोलत नाहीत, काहीतरी खरं असेल म्हणूनच बोलतात. पण जर खरंच काही नसेल तर मी चुकीची ठरते का? तर अनिलच्या मनात उसळणारं वादळ. मी कितीदा स्पष्ट सांगितलंय, पण ही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. मी तिच्या नजरेत दोषीच ठरलोय. हा अविश्वास सहन होणार नाही. दोघेही एकाच बेडवर झोपले होते, पण त्यांच्या मनात किलोमीटरचं अंतर होतं. ते अंतर म्हणजे गैरसमजाचा पहिला पूल होता. शंका मनात घर करते. सकाळची वेळ. अनिल ऑफिसला जायला तयार होत होता. शर्टाचे बटन लावत असतानाच त्याच्या लक्षात आलं, मनीषा डबा देताना त्याच्याकडे पाहत नाहीये. आज पुन्हा काही न बोलता अनिलने हसून विचारलं. मनीषा निर्विकारपणे म्हणाली, चपाती भाजी डब्यात ठेवली आहे, खायला विसरू नकोस. पण तिच्या बोलण्यात आधीसारखा प्रेमभाव नव्हता. पूर्वी अशी कोरडी वाक्य ती कधी बोलली नव्हती. तिला हसताना पाहणं म्हणजे त्यांच्यासाठी दिवसाची सुरुवात व्हायची. पण आता जणू तिचं हसू कोणी हिसकावून घेतलं होतं. अनिल ऑफिसला निघून गेला. मनीषा दार बंद करून खुर्चीत बसली. मनात सारखं तेच विचार सुरू. काल तो इतका वेळ कुठे होता? खरंच ऑफिसमध्ये काम होतं का? की माझ्यापासून काही लपवतोय? जर मी शेजाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवते तर मी चुकीची आहे का? ती स्वतःला प्रश्न विचारत होती, पण उत्तर काही मिळत नव्हती. दुपारी ती गॅलरीत बसली होती. सुषमाताई खाली बसून इतर महिलांशी गप्पा मारत होत्या. त्यांचे शब्द थेट तिच्या कानावर पडले. अहो, आपला अनिल सगळ्यात किती छान मिक्स होतो बरं. काल रेवा हसली तर तोही अगदी खुलून हसला. माणूस घराबाहेर किती वेगळा दिसतो ना. त्या वाक्याने मनीषाचं हृदय कापलं. म्हणजे खरंच काहीतरी आहे. ती मनाशी पुटपुटली. दुसऱ्या बाजूला काही दिवसांनी अनिललाही ऑफिसातल्या सहकाऱ्यांकडून ऐकायला मिळालं, अरे, तुझ्या बायकोला आम्ही बाजारात पाहिलं होतं. मोबाईलवर कोणाशी तरी खूप हसत बोलत होती. अगदी दंग. अनिल थोडा दचकला. खरंच का? मनीषा? कोण असेल त्या फोनवर? त्याच्या मनात छोटासा संशयाचा अंकुर रुजला. हळूहळू दोघांच्या मनात अविश्वास दाटून बसू लागला. पूर्वी रात्री जेवताना ते एकमेकांशी गप्पा मारायचे. आता मात्र टेबलावर फक्त चमच्यांचा आवाज आणि घड्याळांची टिकटिक ऐकू यायची. ओम काही विचारायचा. आई, उद्या शाळेतला प्रोजेक्ट आहे, तू मदत करशील? मनीषा म्हणायची, हो बाळा. अनिल काही बोलायचा, मी पण करतो. आणि पुन्हा शांतता. ओमलाही आता आईबाबांच्या या थंड वागणुकीची सवय होऊ लागली, पण त्याच्या डोळ्यातलं बालपणाचं तेज मात्र कमी होत चाललं. एका शनिवारी सकाळी मनीषा अनिलला म्हणाली, आज किराणा आणि भाजी आणायला जाऊया. अनिलने मोबाईलकडे पाहत उत्तर दिलं, आज नाही, मला ऑफिसमधलं काही काम पूर्ण करायचं आहे. ऑफिसचं काम की कुणा दुसऱ्याची भेट? मनीषाने टोमणा मारला. अनिल चिडला. पुन्हा सुरू झाली. किती वेळा सांगू, मी कुठेही जात नाही. मला खरंच काम आहे.
पण तुला विश्वास ठेवायचाच नाही. मनीषा रडू लागली. तुझं हसणं, तुझं बोलणं, तू आता माझ्याशी का नाही करत? सगळं दुसऱ्यांसाठीच का आहे? बस झालं, अनिल ओरडला. तुला वाटतं मी खोटं बोलते? मग तेच खरं समजून घे. आता काही बोलायची माझी इच्छा नाही. ते दोघेही वेगवेगळ्या खोलीत जाऊन बसले. घरभर पसरलेली शांतता आणखीच जड झाली. त्या रात्री अनिलने मनाशी विचार केला, काय खरंच मनीषा माझ्यापासून काही लपवते? लोक उगाच बोलले असतील का? मोबाईलवर ती कोणाशी हसत बोलत होती? तर मनीषा विचार करत होती, खरंच तो फक्त ऑफिसच्या कामात अडकतोय का? की मी शेजाऱ्यांकडून ऐकते ते खरं आहे? लोक बोलतात ते उगाच थोडंच बोलतात. दोघांच्या मनात प्रश्नच प्रश्न, उत्तर मात्र कुठेच नाहीत. संध्याकाळी मनीषा गार्डनमध्ये बसली होती. सुषमाताई आल्या आणि कुजबुजल्या. तुझा अनिल परवा रेवाबरोबर गेटपाशी उभा होता बराच वेळ. तू बघ बरं, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. मनीषाचं हृदय थरथरलं. दुसऱ्या बाजूला ऑफिसात अनिलच्या मित्राने त्याला हसत म्हटलं, अरे तुझ्या बायकोच्या फेसबुकवर बायकांपेक्षा पुरुषच जास्त फ्रेंड आहेत. मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर तिने लगेच ॲक्सेप्ट केली. तू तुझ्या बायकोचं फेसबुक पाहिलं का? त्या शब्दांनी अनिलचं मन हादरलं. आता दोघंही एकमेकांशी नीट बोलणं सोडूनच दिलं. फक्त आवश्यक तेवढंच. जेवण झालं का? डबात ठेवला का? ओमची वही कुठे ठेवलीस? बाकीचं सगळं मौन. त्यांचं एकमेकांचं हस्तखेळतं घर आता जणू एखाद्या तुरुंगासारखं झालं होतं. भिंतींना त्यांच्या न बोलल्या शब्दाचा प्रतिध्वनी ऐकू येत होता. ओम रात्री आपल्या वहीत एक चित्र काढत होता, आई, बाबा आणि तो. पण त्याने आईबाबामध्ये मोठी रेष काढली. का काढलीस ही रेष? मनीषाने विचारलं. ओम निरागसपणे म्हणाला, कारण तुम्ही दोघं आता माझ्याशी वेगळं बोलता. तुम्ही माझ्यापासून दूर जाताय असं वाटतं. मनीषाच्या डोळ्यात अश्रू आले. अनिलही थिजून गेला. पण दोघांनाही बोलायचं धैर्य नव्हतं. रात्री दोघेही बेडवर झोपले. अनिलच्या मनात विचार, जर खरंच मनीषा माझ्याशी प्रामाणिक नसेल तर मी किती वेडा आहे तिच्यावर विश्वास ठेवून. मनीषाच्या मनात विचार, जर खरंच अनिल मला फसवत असेल तर रेवासोबत जायचं काही सुरू असेल तर मी किती मूर्ख आहे त्याच्यावर अजूनही विश्वास ठेवून. दोघेही झोपले नाहीत. पण कोणी एकमेकांना सत्य विचारायची हिंमत केली नाही. गैरसमजाचं छोटं बी आता त्यांच्या नात्यात घट्ट रुजलं होतं. शेजाऱ्यांचे शब्द, बाहेरच्यांचे हसणं आणि मनातले संशय यांनी एक मोठा अदृश्य पूल तयार केला होता. तो पूल त्यांच्या नात्याला हळूहळू फोडत होता. घरात आता हसू कमी, मौन जास्त, काळजी कमी, शंका जास्त आणि प्रेमाऐवजी फक्त एक भिंत जी दिवसेंदिवस उंच होत चालली होती. आता त्यांच्या घरातलं वातावरण जणू कायमचं बदलून गेलं होतं. पूर्वी सकाळी उठल्यावर अनिल चहा घेताना मनीषाशी काहीतरी गप्पा मारायचा. आज मुलाला शाळेत प्रोजेक्ट आहे, त्याला मदत करूया असं तो म्हणायचा. पण आता तो गप्प बसायचा. मनीषाही त्याच्याकडे टाळत टाळत पाहायची. ती चहा कपात ठेवायची, पण त्यात प्रेमाचा सुगंध उरला नव्हता. त्यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत चालली होती. पण कोणालाही ती दरी ओलांडायची हिंमत होत नव्हती. एकदा संध्याकाळी मनीषा बाजारातून परत येत होती. गेटपाशी सुषमाताई उभ्या होत्या. मनीषा, काल तुझा अनिल आणि रेवा सोसायटीच्या गेटबाहेर गप्पा मारत होते, हसत टाळ्या देत होते. आम्हाला काय, पण लोक पाहतात हे सगळं. त्यांच्या शब्दांनी मनीषाच्या मनातली आग अजून भडकली. त्याच वेळी ऑफिसमध्ये अनिलच्या सहकार्याने त्याला छेडलं. अरे, तुझ्या बायकोचा मी फेसबुकवर फोटो पाहिला, खूप सुंदर दिसत होत्या त्या. मी त्यांना ब्युटिफुल मेसेज केला तर त्यांनी थँक्यूचा रिप्लाय दिला. अनिलच्या चेहऱ्यावर काळोख दाटला. तो काहीच बोलला नाही, पण मनात संशयाचा दगड घट्ट बसला. हे फेसबुकवर कोणत्याही माणसाला रिप्लाय देते, चॅट करते.
त्या रात्री जेवताना ओम म्हणाला, आई, उद्या शाळेत पिकनिक आहे, तू माझी बॅग भरशील? मनीषा म्हणाली, हो बाळा. अनिल मध्येच म्हणाला, मी थोडं काही खाऊ घेऊन देतो, उद्या ऑफिसमध्ये मी निघताना गाडीने सोडून देईन. मनीषा उपहासाने हसली. तुझ्याकडे वेळ असेल तर, नाहीतर दुसऱ्या कुणासोबत हसत खिदळत गेला तर? अनिलचा राग अनावर झाला. तू पण दुसऱ्यांशी बोलतेस ना, मोबाईलवर, फेसबुकवर चॅट करते, मला पण ऐकायला येतं बरंच काही, मग मी का विचारू नये? ओम घाबरून रडायला लागला. तुम्ही दोघं नेहमी भांडता, मला शाळेतल्या मित्रांसारखं आनंदी घर हवं आहे. पण त्याच्या अश्रूंनाही आईबाबांचं भांडण थांबवता आलं नाही. आता त्यांच्यातल्या संवादाची जागा मौनाने घेतली होती. दिवसेंदिवस मौनाचा हा डोंगर उंच होत गेला. सकाळी अनिल ऑफिसला निघताना फक्त म्हणायचा, मी निघतो. मनीषा फक्त मान हलवायची. रात्री जेवताना भाजी दे, पाणी दे, या पलीकडे काहीच नाही. त्यांच्या मनातल्या शंका मात्र दिवसेंदिवस घट्ट होत गेल्या. अनिल आणि मनीषा दोघेही वेगवेगळ्या बाजूला उभे राहून एक पूल बांधत होते, गैरसमजाचा पूल. तो पूल मजबूत नव्हता, पण त्यांच्या नात्यातील अंतर मात्र कायम ठेवणारा होता. प्रत्येक चुकीचं वाक्य, प्रत्येक शेजाऱ्याचा टोमणा, प्रत्येक मौनाचा क्षण, हे सगळं त्या पुलाचे दगड बनत होते. त्यांना एकमेकांवर ओरडायचं होतं, पण प्रत्यक्षात फक्त शांततेची भिंत होती. त्यांना एकमेकांवर विश्वास ठेवायचा होता, पण शंकेने त्यांचं मन जखडून ठेवलं होतं. दिवाळी जवळ आली. पूर्वी या सणासाठी दोघं मिळून तयारी करत. मनीषा रांगोळी काढायची, अनिल दिवे लावायचा, ओम उत्साहाने फुलबाजे उडवायचा. पण यावेळी मात्र घरात आनंद नव्हता. मनीषा जबरदस्तीने काम उरकत होती. अनिल फक्त पैसे देऊन म्हणाला, जे काही आणायचं ते घेऊन ये. रांगोळीच्या रेषा तुटक होत्या. दिव्याचा उजेड मंद होता. ओमने विचारलं, आई, यावर्षी आपल्याला गिफ्ट नाही का मिळणार? मनीषा हसलीही नाही. गिफ्ट काय करायचं बाळा, शांतता मिळाली तरी पुरे. सोसायटीत इतरांना सुद्धा आता त्यांचं दुरावलेलं नातं दिसायला लागलं होतं. शेजाऱ्यांमध्ये कुजबूज व्हायला लागली. ते बघा, आधी किती छान जोडी होती, आता एकमेकांना बघतही नाहीत. हो ग, हे सगळं त्या रेवामुळे झालं असावं. ही कुजबूज अनिल मनीषाच्या कानावरही पडत होती. त्यांना आणखी त्रास होत होता, पण कोणीही दुसऱ्याशी स्पष्ट बोलायला तयार नव्हतं. एके दिवशी ओम शाळेतून परत आला. त्याने आईबाबांना म्हटलं, आज आमच्या वर्गात सरांनी सांगितलं, आईबाबांनी एकमेकांवर विश्वास ठेवला नाही तर घर तुटतं. मला खरंच भीती वाटते. माझं घर तुटणार का? त्याच्या या प्रश्नाने दोघंही गप्प झाले. पण तरीही त्यांचा अहंकार त्यांना सत्य बोलू देत नव्हता. त्या रात्री अनिल खिडकीत बसून होता. तो स्वतःशीच म्हणाला, माझं मन सांगतं ती निर्दोष आहे, पण काय इतका अविश्वासाचं वातावरण? कदाचित मी जास्त विचार करतोय की खरंच मनीषा काही लपवते का? त्याच वेळी मनीषा बेडवर पडून होती. मी इतकी शंका घेणं चुकीचं आहे का? पण लोक इतकं सांगतात, ते उगाच बोलतात का? जर खरंच अनिल निर्दोष असेल तर मीच त्याला दूर ढकलते का? दोघांच्या मनात वेगवेगळ्या बाजूला उभं राहून एकच प्रश्न फिरत होता, आपलं नातं वाचणार का? एकदा अनिल ऑफिसहून उशिरा आला. त्याने दार उघडलं तर मनीषा फोनवर बोलत होती. ती पटकन फोन ठेवते. अनिलला संशय आला, कोणाशी बोलत होतीस? मनीषा उत्तर द्यायला तयार नाही. तुला सांगायची गरज नाही, म्हणजे खरंच कुणीतरी आहे तुझ्या आयुष्यात. अनिल ओरडला. मनीषाही तुटली. आणि तुझ्या आयुष्यात नाही का? रोज लोक सांगतात मला तुझ्या रेवाबरोबरच्या गप्पा, मग मी का विचारू नये? दोघंही तुफानी भांडले. ओम घाबरून कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू हेच त्या रात्रीच्या वादाचं साक्षीदार झाले. आता त्यांच्या नात्यातील गैरसमजाचा पूल पूर्ण तयार झाला होता. तो पूल नाजूक होता, पण इतका घट्ट की
त्यांना जवळ येऊ देत नव्हता. त्यांच्या घरात आता शब्दापेक्षा मौन जास्त, विश्वासाऐवजी शंका आणि प्रेमाऐवजी राग. गैरसमजाचा हा पूल हळूहळू त्यांना दूर नेत होता, पण त्यांना अजून कळालं नव्हतं की हा पूल कोसळण्याशिवाय त्यांचं खरं सत्य समोर येणार नाही. त्या रात्रीचं भांडण संपल्यानंतर घरात पूर्ण शांतता पसरली होती. मनीषा ओमला झोपून बसली होती, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. हे काय झालं आपल्या आयुष्याला? आपण इतके दूर कसे गेलो? ती मनात पुटपुटत होती. अनिल हॉलमध्ये बसून मोबाईल हातात फिरवत होता. त्याच्या डोक्यातही सारखे विचार येत होते. मी चुकीचा आहे का, की ती चुकीची आहे? खरं तर आपण दोघंही संशयात अडकलो आहोत, पण या शंकेचा शेवट कुठे आहे? दुसऱ्या दिवशी अनिल ऑफिसमधून थोडा लवकर परत आला. गेटपाशी त्याला रेवा भेटली. ती हसत म्हणाली, काय अनिल भाऊ, आज इतक्या लवकर? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तोच अनिल म्हणाला, ताई, लोक सतत तुमचं आणि माझं नाव वाईट गोष्टीसाठी घेतात. आपण जरा अंतर ठेवायला हवे. रेवा दचकली. अरे देवा, लोक काय काय बोलतात. मी तर तुला फक्त भाऊ समजते. माझं पण नवऱ्याशी यामुळेच भांडण चालू होतं. जेव्हा आम्ही एकमेकांशी शांतपणे बोललो तेव्हा समजलं की सुषमाताई आपल्याबद्दल वाईट गोष्टी पसरवत होत्या. माझ्या नवऱ्याच्या मनात गैरसमज तयार करत होत्या. मी नवऱ्याला सांगितलं की तू माझा मानलेला भाऊ आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. तेव्हा आमच्यातील गैरसमज दूर झाले. आपण फक्त बोलत होतो, पण लोकांनी त्यातही रंग भरले. अनिलच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. त्याला पहिल्यांदा जाणवलं, मनीषाच्या बाबतीत पण असंच झालं असेल तर तिच्या मनात पण गैरसमज निर्माण केला असेल तर. त्याच संध्याकाळी मनीषा मोबाईलवर पुन्हा बोलत होती. अनिलने शांतपणे विचारलं, कोणाशी बोलतेस? मनीषाने थोडा वेळ शांत राहून मोबाईल त्याच्या हातात दिला. बघ, मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीशी बोलत होते. ती आता परदेशात आहे. आम्ही दोघी बोलत होतो. मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं. मी तुझ्यावर नाराज होते म्हणून गप्प राहिले. त्यामुळे तुला सांगितलं नाही की मैत्रिणीशी बोलत आहे. अनिलच्या डोळ्यात अपराधाची छटा उमटली. मग मी किती चुकीचं समजलो होतो. मित्राने काहीही सांगितलं, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. माझ्या फेसबुकवरही किती बायका फ्रेंडमध्ये आहेत आणि कोणी आपल्या फोटोला खूप छान असा मेसेज केल्यावर आपणही थँक्यूचा रिप्लाय देतोच ना. मी किती गैरसमजात राहत होतो. आईवडिलांना भांडण न करता बोलताना पाहून ओम धावत आला. आई, बाबा, मी काल शाळेत जे ऐकलं ते पुन्हा सांगतो. शिक्षक म्हणाले होते, विश्वास नसला तर घर उरत नाही. मला खरंच भीती वाटते. तुम्ही माझं घर तोडणार का? या शब्दांनी अनिल आणि मनीषा दोघेही एकदम थिजले. त्यांना जाणवलं त्यांच्या गैरसमजाचा सर्वात मोठा बळी हा त्यांचा मुलगाच ठरत होता. त्या रात्री बराच काळानंतर ते दोघं समोरासमोर बसले. मनीषाने शांत आवाजात म्हटलं, अनिल, मला मान्य आहे, मी तुला सरळ विचारलं नाही. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून मनात शंका घेतली व तुझ्यावर सारखे संशय घेतले. पण तू रेवासोबत सारखे का बोलत होतास? अगं, ती माझी मानलेली बहीण आहे. आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबत मोठे झालेलो आहोत. त्यामुळे कधी भेट झाली तर आम्ही गप्पा मारतो. आणि हे पाहून शेजाऱ्यांनी आमच्याबद्दल वाईट बोलायला सुरू केलं आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. ऑफिसवरून येताना रेवाने मला सांगितलं की तिचा आणि तिच्या नवऱ्यामध्ये यामुळेच भांडण होत होतं. आणि जेव्हा ते शांतपणे बोलले तेव्हा समजलं, सुषमाताई त्या दोघांमध्ये वाईट गोष्टी पसरवत आहेत. त्यामुळे मी तुझ्याशी शांतपणे बोलायचा प्रयत्न केला आणि आपले गैरसमज दूर झाले. अनिल म्हणाला, माझीही चूक झाली. मी मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्या डोळ्यात डोकावलं नाही. मी तुला दुखावलं, तुला समजून घेतलं नाही. दोघांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो क्षण म्हणजे गैरसमजाचा पूल हळूहळू तुटायला लागला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघं गॅलरीत आले. सुषमाताई तिथेच होत्या. मनीषा ठाम आवाजात म्हणाली,
ताई, तुम्ही काय काय बोलतात त्यामुळे आमचं घर उद्ध्वस्त होत होतं, पण आता आम्ही ठरवलंय, लोक काहीही बोलोत, आम्ही फक्त एकमेकांवर विश्वास ठेवणार. त्यामुळे तुम्ही आमच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवणं बंद करा, नाहीतर आम्ही तुमची पोलीस कंप्लेंट करू अब्रू नुकसानीबद्दल. सुषमाताई थोड्या संकोचल्या. अगं, मी तर फक्त, पण त्यांचे शब्द अंधातरीच राहिले. माफ कर, असं म्हणून त्या लगेच घरात निघून गेल्या. हळूहळू घरात पुन्हा जुनी ऊब परतू लागली. सकाळी चहा घेताना अनिल पुन्हा विनोद करू लागला. मनीषाही हसत उत्तर द्यायला लागली. ओमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद उमटला. तो म्हणाला, आता आपलं घर परत आधीसारखं झालं. त्यांच्या आयुष्यातले हे छोटंसं वादळ जरी मोठं वाटत असलं तरी आता त्यांना समजलं, विश्वासाशिवाय कोणतंही नातं टिकू शकत नाही. एका रविवारी सकाळी अनिलने मनीषाचा हात धरून म्हटलं, आपण किती मूर्ख होतो ना. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण एकमेकांना गमवायच्या जवळ आलो होतो. मनीषा हसत म्हणाली, हो, पण आता मात्र आपण शिकलोय, शंका हा नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि विश्वास हीच खरी ताकद आहे. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. ओम त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, आता हा पूल आपण तोडून टाकला ना, आता फक्त हसू आणि आनंद. गैरसमजाचा पूल जरी उभा राहिला होता तरी सत्य आणि विश्वासाने तो तुटला. शेजाऱ्यांनी पेरलेलं विष आता निरुपयोगी झालं. आता त्यांच्या आयुष्यात एकच मंत्र राहिला, लोक काहीही बोलोत, आपण एकमेकांवर विश्वास ठेवायचा. त्यांनी शंका सोडून प्रेम स्वीकारलं. त्यांनी मौनाऐवजी संवाद निवडला आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा सूर्यकिरण परतले. गैरसमजाचा पूल ही फक्त कथा नाही, तर प्रत्येक नात्याला आरसा दाखवणारी गोष्ट आहे. जिथे शंकेमुळे नाती तुटतात, तिथे विश्वासाने ती पुन्हा जोडता येतात. आणि खरं तर विश्वासच नात्याचा श्वास आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.